गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतः हरवणं. आजच्या या गोंगाटाने भरलेल्या जगात जिथे प्रत्येकजण कुठेतरी पोहोचण्यासाठी धावत आहे, तिथे थांबून स्वतःला विचारणं फार दुर्मिळ झालं आहे. आपण नेमकं कुठे चाललो आहोत? गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतः हरवणं कधीही चांगलं, ही ओळ ऐकायला साधी वाटते, पण तिच्या गर्भात संपूर्ण आयुष्याचा अर्थ दडलेला आहे. आज आपण अशा काळात जगतो आहोत जिथे माणसाची किंमत त्याच्या मनापेक्षा त्याच्या प्रोफाईलवर ठरवली जाते. सोशल मीडियावर दिसणाऱ्या हसऱ्या चेहऱ्यांआड किती पोकळपणा दडलेला आहे याची कुणालाच कल्पना नसते. हजारो मित्रांची यादी असूनही मनाशी बोलायला एक माणूस नसणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपण एकाकी पडण्याला घाबरतो, पण एकटे राहण्याचं सौंदर्य विसरलो आहोत. गर्दी म्हणजे फक्त माणसांची संख्या नाही. गर्दी म्हणजे विचारांची गडबड, अपेक्षांचा भार, तुलना, स्पर्धा आणि सतत कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे ही भीती. गर्दीत राहिल्यावर सुरक्षित वाटतं, कारण तिथे आपली जबाबदारी कमी होते. आपण वेगळं विचार करायचं टाळतो, वेगळं वागायचं टाळतो, कारण वेगळं असणं धोकादायक वाटतं. हळूहळू आपण स्वतःच्या आवडीनिवडी गमावतो, स्वतःची मतं गिळतो आणि शेवटी स्वतःलाच विसरतो. गर्दीत हरवलेला माणूस आरशात पाहताना स्वतःला ओळखू शकत नाही, कारण तो चेहरा त्याचा नसतो, तो परिस्थितीने दिलेला असतो. समाजाला हव्या असलेल्या अपेक्षांचं ओझं पेलताना तो इतका थकतो की त्याला स्वतःसाठी जगणं म्हणजे काय हेच विसरायला होतं. अशा गर्दीत आपण फक्त जिवंत असतो, पण खऱ्या अर्थाने जगत नसतो. पण याच गर्दीपासून थोडं दूर गेलं, स्वतःशी एकटं बसलं तर एक वेगळंच जग उघडतं. स्वतः हरवणं म्हणजे पळून जाणं नाही, तर स्वतःकडे परत येणं आहे. हे एकाकीपण नाही, ही एकांतप्रियता आहे, जिथे मनावर कोणाचाही दबाव नसतो, जिथे विचार मोकळेपणाने श्वास घेतात, जिथे आत्मा स्वतःशी प्रामाणिक होतो. स्वतः हरवलेला माणूस पुन्हा लहानपणीच्या छंदांना भेटतो. कधी काळी आवडणारी पुस्तकं, शांततेत ऐकलेलं संगीत, मनासारखी वही भरताना होणारा आनंद, हे सगळं पुन्हा आयुष्यात येऊ लागतं. स्वतः ठरल्यावर कळतं की आनंदासाठी गर्दीची गरज नसते, टाळ्यांची गरज नसते, लाईक्सची गरज नसते. खरा आनंद शांततेत असतो. जेव्हा माणूस स्वतःशी संवाद साधायला शिकतो, तेव्हा त्याला कळतं की त्याच्या सुखाच्या किल्ल्या कोणाच्या हातात नाहीत. आपण सतत दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो, मान्यतेची भीक मागतो, पण स्वतः हरल्यावर कळतं की आपण स्वतःलाच पुरेसे आहोत. ही जाणीव माणसाला आतून मजबूत बनवते. इतिहास पाहिला तर लक्षात येतं की जग बदलणारे विचार गर्दीतून कधीच जन्मले नाहीत. महान कविता, शोध, कला, क्रांती हे सगळं त्या माणसांकडून आलं जे स्वतः ठरवण्याचं धाडस करू शकले, ज्यांनी जगाचा आवाज थोडा बाजूला ठेवून अंतर्मनाचा आवाज ऐकला. गर्दीत राहून आपण फक्त प्रवाहाबरोबर वाहतो, पण स्वतः ठरल्यावर आपण त्या प्रवाहाचं कारण बनतो. गर्दीत तुमची ओळख पुसली जाते, पण स्वतः ठरल्यावर खरी ओळख सापडते. ही ओळख कुठल्याही सर्टिफिकेटवर नसते, कुठल्याही पोस्टवर नसते, ती थेट आत्मेशी जोडलेली असते. आज गरज आहे थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची. मोबाईल बाजूला ठेवून कोणताही गोंगाट नको, कोणतीही अपेक्षा नको, फक्त स्वतःसोबत थोडा वेळ. सुरुवातीला हे कठीण वाटेल, कारण आपण स्वतःपासून खूप लांब आलो आहोत, पण हळूहळू हीच शांतता तुमचा आधार बनेल. कधीतरी या जगाचा संपर्क तोडून स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात डोकावून पहा. तिथे जी शांती आहे, तो जो आनंद आहे, तो कोणत्याही गर्दीत मिळणार नाही. गर्दीत हरवून कोणाचं तरी सावली होण्यापेक्षा स्वतः हरवून स्वतःचा सूर्य होणं केव्हाही श्रेष्ठ आहे. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, शेवटचा स्वतःसाठी वेळ कधी काढला होता? उत्तर मिळालं नाही तरी हरकत नाही, कारण आजपासून सुरुवात करता येते. आणि ही सुरुवातच तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर क्रांती ठरू शकते. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतः ठरवायला